हॅलो हॅलो घे इकडे माझ्याकडे. ए बाळा तोंड माझ्याकडे. ए राजा. हॅलो हॅलो. 2 मॉनिटर लावायचे रे. हॅलो. हा ठीक आहे. हॅलो. ए शांत सगळे शांत. आवाज बांध. आवाज बांध. ए मूर्ख आवाज बंद म्हटल्यानंतर काय तमाशा आहे काय? आवाज बांध. बांध आवाज. शांत सगळा सभागृह शांत अगदी. रुमाल सगळे आतमध्ये ठेवायचे आहेत. बांध रुमाल. एक पहिल्यांदा सांगतोय मी इथं बसलाय ना ताट मानेनं यासाठी तुमचा बाप आयुष्यभर घामात भिजलाय. त्या बापासाठी 1 तास घामात भिजलं तरी 72 भिजणार आहे ना. रुमाल काढून उगाच वारं घालत बसायचं नाही. थोबाड फोडीन मी. काय सांगतोय थोडासा घाम यायला लागला तर अस्वस्थ होतय ना. तो आईबाप किती भिजलाय घामात. कोणी रुमाल काढायचा नाही. आवाज बांध. आणि 10 मिनिटासाठी जरा मोठे मोठे पंखे बंद कर रे जरा. ए आवाज बांध. बांध आवाज जरा. पंखे कोण आहे रे? एक संयोजक या. एक घोई आवाज येणार पंखा बंद करा. इकडचा एक बंद करा. शांत पाहिजे एकदम. हा बंद कर जरा ते. एकदम शांत. हा पाठीचा काना ताट. नीट बसायचाय. नीट बसायचाय. सगळे रुमाल बंद. आणि आता कळेल 1 तास घामात बापासाठी भिजायचं. आलं लक्षात? विनाकारण कोणी रुमाल काढायचा खूप किती. तुमच्या बरोबर मीही घामात भिजणार आहे. येतंय लक्षात? एखाद्या लेकीला चक्कर येते काही वाटलं तर फक्त हात वरती करायचा आहे. संबंधित संयोजक तिथे येईल तुला बाहेर घेऊन जाईल. आलं लक्षात? कितीही काहीही हो दे. हा अशी शांतता पाहिजे मला. कितीही काही हो दे. आलं लक्षात? खूप गरम होतंय. होतंय काय? होतंय? हा काय मरत नाही सा नालायक. जरा आवाज सोड रे. हा सगळ्यांनी इकडे बघायचं असं माझ्याकडे थोडस. इकडे क्रॉस करायचं असं. इकडे बघ ए दीदी. इकडे टर्न. तिथं कोण आहे? इकडे अगं बघ की इकडे फिर. येड्या. हा बस. हा बस इकडं इकडं. हे चल बस शांत. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. बस 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 बस. हा या ग पुढे या. इथं या. खाली या. तुम्हाला लागणार आहे काय रे? या पुढे या. हा या इथं बसा. बसा सगळे. चला. हा एक. हा हे बघता जरा तुम्ही काय करताय रे? असं वारं येऊ द्या आता मला. तुम्ही इकडून मागून येऊन असं वाटलं तर फक्त हात वरती करायचा आहे. अति तहान लागली तर हळूच पाणी प्यायला हरकत नाही. एकदमच जास्त त्रास होतोय तरच रुमाल काढून घाम पुसायचा. नाही एकदा घामात माझ्यावर भिजून बघायचंय. आलं लक्षात? चला सगळे. पाठीमागून काही शाळा आल्या तर पोलीस बांधव तिथं सगळ्यांना बसून घ्यायचंय. कोणी उठायचं नाही. मी पाठीमागे पर्यंत येत असतोय. ती लहान लेकरं तिकडे बसून घ्या. सगळे आहे तिथं बसून घ्या. मागे मला दंगा नाही पाहिजे. चला येणारा 1 तास फक्त 1 तास. ओके तयार? चलो. पुन्हा एकदा सांगतोय मागे दंगा चालत नाही. आणि सगळ्या लेकरांना पहिली सूचना आहे माझी. 7वी 8वी 9वी 10वीची जी कार्टी आहेत मी कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून शिकवत नाही. पोरांनो शिक्षकांना नियम आहे. पालकांनी आणि महाराष्ट्र शासनाचा नियम आहे. आमच्या कार्ट्याला मारायचं नाही. नाही काय वाटेल ते करू दे. मारायचं नाही. कुठला तर एखादा शिक्षक असतो त्याला तुमच्यामध्ये त्याच्या घरचं लेकरू दिसतं म्हणून ते एखादा रपाटा लावतं. लगेच घरी रडत जाता आईकडं. मम्मी मम्मी मला लय मारलं. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. फेरेन लवली लावून पर्स घेऊन आली शाळेत. लगेच त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्येच कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. ए कार्ट्यानो आपण शिक्षक नाही. जर कोणी मध्ये दंगा केला मला जर वाटलं विनाकारण दंगा करतय माग झोपतय काय काय असं जर वाटलं तिथं येणार एका रपाट्यात चड्डी वली. वली म्हणजे वली. काल पुण्यात एकाला रपाटा पडलाय. युट्यूबला मी टाकलेला आहे. एका रपाट्यात वली आणि पिवळी एका वेळेला झालेली आहे. त्याची कपडे बदलायलाच घरी पाठवलं त्याला गाडीत बसून. त्यामुळे सगळ्यांनी शांत. जिथं हसायचं तिथं हसायचं. जिथं टाळ्या द्यायच्या आहेत तिथं टाळ्या द्यायच्या. जिथं रडावं असं वाटतं मनसोक्त रडायचं पण कोणी दंगा करायचं नाही. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे विजापूरच्या तख्ता समोर निमोटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे
सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई. कमवाने शिका, कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमे ना होणे आम्ही विष्णुदास, मौमे ना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या लेकीनं आणि माझ्या लेकरानं तुमच्या नजरेतून हे व्याख्यान आहे, तुमच्या नजरेतून हे प्रबोधन आहे, पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही, प्रबोधन नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, शेकडो वर्षापासून प्रबोधन होत आलं, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही, काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण बोटावर मोजणे इतपतच माणसात जिवंत राहिली. हे आजही या मातीमध्ये माझ्या 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आजही माझ्या लेकींचे तुकडे तुकडे होतात. आज हे 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेता हत्तीसारख्या बापाच्या तोंडावर थुंकतं. का पोरानं? कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. अरे ही माती कोणाची आहे? ही माती आहे बुद्धांची, ही माती आहे महावीरांची, ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची. कोण शिवाजी राजा? हे पोरानं, स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा माझ्या राजाने दिलास. स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा माझ्या राजाने दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. ती ही माती आहे. मग या मातीमध्ये आज ही माझ्या लेकींच्यावर अत्याचार होतो, आज ही माझी लेकरं आई बापाच्या तोंडावर थुंकतात, कारण पोरानो हे आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, हे प्रबोधन नाही, हे आहे परिवर्तन. येणारा 1 तास हा परिवर्तनाचा आहे बघ. आणि हे परिवर्तन जर तुला जाणून घ्यायचं असेल माझ्या लेकी, तर अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या माती
मातीसाठी मी काय केलं आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या शिवधर्मासाठी मी काय केलं याला म्हणतात कृतज्ञता. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा, माझ्या आऊ जिजाऊचा, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी माती दे, या मातीमध्ये रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक घातला. त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही, बेंबीच्या देठापासून झाला नाही. इथंच खरी कृतज्ञता आम्हाला कळते. माझ्या लेकीनं ज्या ज्या वेळेला या महामानवांची, क्रांतिकारकांची, आई बापाचं नाव आमच्या मुखावरती येईल त्या त्यावेळेला आमचं रक्त उसळलं पाहिजे. कारण या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? या भगवंतानं दोन हात आम्हाला दिलेले आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणात ताट ठेवायचा आणि सारा आसमान तर दुमदुमून केला पाहिजे. आज मला भैया साहेबांनी तुमच्या समोर उभं केलेलं आहे. आज मला छोट्या भैया साहेबांनी आका फाउंडेशनच्या माध्यमातून मला तुमच्या समोर उभं केलेलं आहे. तर आज फक्त मनोरंजन नाही, तर आज तुमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे, लक्षात घ्या. आणि हेच आमचं ध्येय आहे. या फाउंडेशनचं ध्येय सुद्धा तेच आहे. डॉक्टर, इंजिनियर नंतर बनवा, माणूस बनू द्या आधी, माणूस बनू द्या आधी. हा माणूस आम्हाला घडवायचा आहे. बाग चाल माग, लक्षात घे. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणात ताट ठेवायचा आणि जय जयकार बेंबीच्या देठापासून करायचा. चला प्रत्येकानं दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. हा तुम्ही खुर्चीवर बसलेले काय माझ्या साखरपुड्याला आलाय काय? चला, सगळ्यांच्यासाठी हा नियम आहे, सगळ्यांच्यासाठी नियम आहे. सगळ्यांनी जय जयकार, फक्त कॅमेरामन सोडून सगळ्यांनी जय जयकार करायचंय. चला, चला जोरात, पाठीचा कणा ताट, कॅमेरा फिरवरे लेकरांच्या वरती, राष्ट्राला बघू दे जरा. माझे लेकर आता अंतरंगापासून पेटलेले आहेत. चल, कॅमेरा फिरव लेकरांच्या वरती. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. बोला 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 गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. जय 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 श्रीराम. क्या बात आहे. चला, आता जोश असाच येणारा 1 तास. आणि आता घरी कसं जायचं? आज रोज कसं जाता? पाठीवर दप्तर, शिक्षकाने दिलेला अभ्यासक्रम, वटवागळासारखा चेहरा, त्यात जर मोबाईल असेल तर रस्त्यानं मोबाईल बघत, मेसेज कसा अजून आला नाही, अजून कसा आला नाही, असं घरी जाता. आज घरी तसं जायचं नाही. आज भैया साहेबांना डोळ्यासमोर आणायचं, छोट्या भैया साहेबांना डोळ्यासमोर आणायचं, आमच्या आई साहेबांना डोळ्यासमोर आणायचं आणि आनंदानं उड्या मारत घरी जायचं. मम्मी पुढे आली की मम्मीला म्हणायचं, मम्मी आय लव्ह यू, माक करायचा, मम्मीच्या गालाचा मुका घ्यायचा. आणि जर बाप पुढे आला तर पप्पा आय लव्ह यू म्हणायचं आणि पप्पाला अगोदर कडकडन मिठी मारायची. एवढ्या आनंदामध्ये आज घरी जायचंय. आणि आज आपल्याला अतिशय कसलाही तणाव नाही. माझी लेकरं बापासाठी घामात भिजण्यात तयार आहेत, मी घामामध्ये भिजत आहे. सगळ्यांनी रुमाल आतमध्ये ठेवलेले आहेत आणि सगळी ही कॉलेजची शाळेची कार्टी माझ्या समोर आहेत. कारण हे माझ्या युट्यूबला जाऊन बघायचं, 30-30 हजार लेकरं मैदानात अशी मी मुठीमध्ये ठेवतो. झाडावरचा पक्षी सुद्धा उठू देत नाही आपण, झाडावरचा पक्षी. आजकाल जनावर, प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात, बसतात, डोळ्यातून अश्रू काढतात. एवढी आपली पकड आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीचं कार्ट जर माझ्या समोर आलं तर माझं पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातलं नव, देशातलं मोठं मोठं वक्त या कार्ट्याने पळवून लावलं. अनेकांची कीर्तनं पाडली, प्रवचनं पाडली. शिक्षकांना तर पळो की सळो करून सोडलं या कार्ट्याने. प्रत्येक शाळेत 2-2 शिक्षकांना मुळव्या झालाय, बीपी झालाय डोक्यावर या कार्ट्यांच्यामुळे. त्यामुळे ही कार्टी माझ्या समोर आली तर मला अतिशय भीती वाटतं. परवा माझं रत्नागिरीला व्याख्यान होतं. धावत 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 एक मॅडम माझ्या समोर आल्या आणि मला म्हणाल्या, सर
ओ सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. मी म्हणलं माते काय ग तुझ्यावरती अन्याय केला, काय तुझ्यावरती अन्याय केला? तर मला म्हणते सगळ्यांना तुम्ही परवानगी दिली, आमच्या युनिटला तुम्ही परवानगीच दिली नाही. मी म्हणलं कोणतं तुझं युनिट आहे का? तर मला म्हणते 1ली ते 4थीचं. म्हणलं त्या कार्ट्यानं तेवढं माझ्या समोर आणू नको बघ. म्हणलं माझं व्याख्यान पाडून टाकतात, हे परिवर्तनाला आग लावून टाकतात. मॅडम लय हुशार होत्या, मला म्हणाल्या सर पुढे नाही आणून बसवत, मागं बसवलं तर चालेल का? म्हणलं ठीक आहे चाल मागं बसाव, पण तिथं 2 शिक्षक बसवायचे, कुठल्याही मुलांनी दंगा करता कामा नये. मॅडम पळत पळत गेल्या, हरणासारख्या उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 पोरं घेऊन येतील, चांगली 100-150 कार्टी आणली, ती आणली माझ्या मागं बसवली. मी पण ठरवलं या लेकरांच्याकडे आपण बघायचंच नाही. आणि मग आता युट्यूबला जाऊन बघायचं, लेकरांच्या मध्ये अशी मी खुर्ची टाकलेली असते, खुर्ची, आणि खुर्चीवरती मी असा उभा असतो, खुर्चीवरती असा उभा असतो, आणि खुर्चीवरती उभं राहून लेकरांच्या काळजामध्ये मी बाप पेरत असतो. असा खुर्चीवर मी उभा, या खुर्चीवर असा पाय, आणि लेकरांच्या छाताडावर बसून बाप पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, लाकडाची खुर्ची होती, आणि माग बसलेलं एक कार्ट कधी खुर्चीच्या खाली येऊन बसलंय कोणाला असं माहिती नव्हतं. लय कार्ट वांड होतं, आणि व्याख्यान रंगलं. प्रत्येक जण व्याख्यानात गुंग आहे, आणि त्या कार्ट्यानं मध्येच मुंडकं पुढं काढलं, आणि खाल्लं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. समोर 10,000 पोरं उडी खाली टाकले. इकडे बघा, अशी माझ्याकडे बघा, इकडे टनवा येड्यानं बघ के माझ्याकडे. उडी खाली टाकली, हळूच हात लावून माग बघितलं, म्हणलं बाप र बाप, सगळं काय व्यवस्थित आहे. असं मोठं डोळं केलं त्या कार्ट्याकडे, आणि त्याला म्हणालो कुठं फाटल्या रे? तर ते कार्ट मला म्हणतंय कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. अशी ही कार्टी आहेत, लक्षात घ्या. पण आज मी तुमच्या समोर उभा आहे, माझ्या लेकराला तुमचं मनोरंजन नाही करायला आलो, कुठं तर आज तुझ्या काळजामध्ये थोडीशी आग लावायला आलोय बघ पोरी. आणि म्हणून तुला सांगतोय जास्त वेळ घेत नाही बघ पोरी. हे बघ आज पळत पळत घरी जायचा बघ, आज पळत पळत घरी जायचं ना आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. माझ्या पोरी आईला आज पहिला प्रश्न विचारायचा बघ, जो प्रश्न तो तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस बघ. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत आम्ही शिक्षण घेतलं, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, पण पोरीला आईला हा प्रश्न आम्ही कधीच विचारला नाही. आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायचे, आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई पाठीमाग दंगा नाही पाहिजे, नाहीतर मी कानाखाली देणार. 1-2 शिक्षक बसवा, हे बंद कर, मुलं त्याच्याकडे बघतात. पाठीमाग घे, बंद कर. आणि मुलं मागशी जर दंगा केली कुत्र्यासारखं तोडवीन येऊन, मला माझा आवाज शांत पाहिजे. पळत पळत जायचं पोरीन, आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारायचा, ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, त्या क्षणाला तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ पोरी. हे बघ, कारण 9 महिने 9 दिवस ज्या माऊली आपल्याला उदरामध्ये ठेवत, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली मध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते, पोरीनो विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरी. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात, एवढ्या मरण यातना त्या माऊलीला होत असतात पोरी. मी तुम्हाला कायम सांगत असतो, ही पोरं आणत जाऊ नका. तुम्ही माझा जीव कधी तर महाराष्ट्रात घेणार आहे. मला तिथं सगळा सायलेन्स पाहिजे, नाही तर माईक ठेवून निघून जाईन मी. कशासाठी मागं दंगा आहे तो? नाही, तुम्हाला मी सांगत होतो तुम्ही आणू नका त्या पोरांना. मी व्याख्यान घेऊ का त्यांचा दंगा ऐकत बसू?
अरे का बोलताय? पुढच्या वेळेला असं झालं तर सरळ माईक ठेवेन. 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली आपल्याला उदरामध्ये ठेवत असते ना, आपल्याला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरी. एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना त्या आईला होत असतात तुम्हा आम्हाला जन्म देताना. हे पोरीनो, हे वेदनेनं ती आपले हात पाय जमिनीवर घासत असते, पण समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगती, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पाहिजे. ज्या माऊलीनं तुला वरती हात ठेवून हे तुझा अनुभव होते, आज घामात भिजायच्या, आज इथं आल्या त्याच आई बापाच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पोरीला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तर आज ऐक पोरी, ही आईची वेदना आम्हाला कळाली का? नाही कळाली पोरीनो. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो बघे, नालायक हरामखोराला, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण इकडे बघ पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला ना ग कारटे, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे पुरी, ही आई आज आम्हाला समजावून घ्यायची आहे. बघ इकडे बघ पोरी, ज्या क्षणाला पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला ना ग, त्या क्षणाला आनंदानं उड्या मारत जर तुझ्या जवळ कोण आला असेल आणि तुझ्या या दोन्ही गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली पोरीनो. त्याच आई बापाला आज आम्ही लाचार केलं बघ. त्या आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकायला लागलो बघ पोरी. म्हणून तुला सांगतोय, तुला जर बाप समजावून घ्यायचा असेल पोरी, तर अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ. हरामखोर कुत्रे लांडगे आज तुमच्यावरती तुटून पडायला लागले पोरीना, तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे व्हायला लागले. का ग? का? कशासाठी? कारण तू कोण आहेस याचा विसर तुला पडलाय बघ. म्हणून ते हरामखोर कुत्रे तुझ्यावरती आज तुटून पडायला लागले, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवायला लागले. पोरी ऐक, तुला एका मिनिटामध्ये आज इथं या विचार मंचावर तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. कुठला पक्ष सांगायला नाही आलो, कोणतं राजकारण करायला नाही आलो, कोणता जात आणि धर्म तुझ्या काळजामध्ये पेरायला नाही आलो पोरी, उगाच कोणाची तरी स्तुती नाही करायला आलो. जे सत्य आणि वास्तव आहे या विचार मंचावरून सांगायला आलोय बघ. इकडे बघ पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. नीट ऐका, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच त्याची संपत्ती होती. आणि पुण्याच्या रस्त्यावरून ती माता जेव्हा चालत होती त्यावेळेला तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, दगडभार फेकले जायचे, चिखलांचा मारा केला जायचा. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती सहन करत होती माऊली. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होते. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पोरीनं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घरातून माझी फातिमा शेख बाहेर पडली. म्हणून पोरीनो, आज तुम्ही इथं बसलेला आहात, ती माझी
सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी एवढी स्वस्त तू नाहीस बाग. तू माझी आऊ जिजाऊ आहेस बघ. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती माऊली म्हणजे तू आहेस ग पोरी. तू माझी सावित्री माई आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, तुझी ओळख तू विसरू नकोस बघ. तुला दुसरी ओळख तयार करून देतो. तू रणरागिणी आहेस बघ, तू वाघीण आहेस बघ. आई बापाची शान आणि या देशाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. पोरी तू आहेस बघ, ही तुझी खरी ओळख आहे. आजपासून ही ओळख विसरायची नाही बघ. बघ हत्तीसारखा भाऊ भैया साहेब तुझ्या पाठीशी आहे. माई तुझ्या पाठीशी आहे. आज उभं राहिलोय बघ इथं हजारो लेकींच्या समोर. का कशामुळे का इकडे बघ, अंतरंगापासून प्रत्येकाला इथं वाटतं माझ्या लेकीचे तुकडे होऊ नयेत, माझं पोरग व्यसन करू नये, म्हणून आज आम्ही उभा आहे बघ. इकडे बघ 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. 5 लाखाचं 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला बघ. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे माझं आहे. पण नाही पोरीनो नाही. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. पोरी ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ. इकडे बघ पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस ग कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या कॉलेजच्या बाहेर फिरतो, रस्त्यानं फिरतो साला. कुठली तर गाडी भाड्याची तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा हरामखोर तुला अलगत प्रेमाच्या जाळ्यात फसवतो आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर थुंकून साला तू निघून चाललीस. पोरी इकडे बघा. आई तू कोण आहेस, तू कोणाला जन्म दिलायस माहिती आहे का तुला? इकडे बघ, राम प्रसाद बिस्मिल्ला पोरी. मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या, मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या, कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है चोर कितना बाजू एक कातिल में है. रामप्रसाद बिस्मिल्ला फासाच्या तख्ताकडे निघालेले असतात. समोर आई येते, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बेटे राम तेरे आंखों में आंसू क्यों राम, अपने वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है इसलिए तेरे आंखों में आंसू. बेटे राम हंसते हंसते फांसी के तख्त पर चढ़ जाना, क्योंकि शेर कभी रोता नहीं राम, और एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है. पोरीनो ही तुमची ओळख आहे बाग. आज घरी घेऊन जायचा बाग. आलाच कुठला हरामखोर कुत्रा लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यात आहे, कारण तू माझी आऊ जिजाऊ आहेस बघ. तू माझी सावित्री माई आहेस बघ. बुद्धांना जन्म देणारी ती माऊली म्हणजे तू आहेस बघ पोरी. बुद्धांना जन्म देणारी ती माऊली म्हणजे तू आहेस बघ पोरी. आणि म्हणून तुला सांगतो बघ, पळत पळत आज जायचं बघ आणि आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप पोरी. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप पोरी. इकडे बघ, पळत पळत आज घरी जायचं बघ. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या. नीट ऐक ग, जास्त वेळ आता घ्यायचा नाही बघ आपण. इकडे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ पोरी. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ पोरी. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका पायावर तिनं तिच्या आईला सोडून दिलं. तिनं तिच्या बापा
बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं, माहेरच्या सगळ्या आठवणी एका क्षणात तिनं पायाखाली घेतल्या. आणि ती माऊली तुझ्या बापा बरोबर, 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 ती माऊली तुझ्या बापा बरोबर तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली बघ. सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली बघ. आणि ज्या क्षणाला पोरीनं तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी, त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी. पुरी पळत पळत जायचं बघ घरी, पळत पळत घरी जायचं आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस तुझ्या माहेरी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता वय 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? तुला आता तुझ्या माहेरच्या बालपणाची आठवण नाही का ग येत? पोरीनो, एवढा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडल बघते माऊली, हंबरडा फोडल बघते माऊली, जोर जोरात रडल बघते माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय. पोरी खराय बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती ग पोरे. पण आता 25 वर्ष उलटून गेली बघ पोरे आणि मी आता वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. कारण आहे बघ त्याला. 25 वर्षापूर्वी माझं लग्न झालं, तुझ्या बापा बरोबर मी सासरी आली आणि मला माझ्या आई बापाची आठवण लई येत होती. मी हंबरडा फोडून तुझ्या बापासमोर रडत होती. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते, मला माझ्या बापाची आठवण येते. आई बापाला सोडून मी कधी अशी राहिली नाही हो. मला माझ्या आई बापाला भेटायचं आहे. तेव्हा तुझा बाप एसटी पुरतं मला पैसे देत होता. एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. गरीब होता तुझा बाप तेव्हा, पण मला एसटी पुरतं पैसे देत होता आणि मला म्हणत होता जा तुझ्या आई बापाला भेटून ये, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पोरी एसटी पुरता पैसा मी घेत होती बाग, एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बाग. एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. कधी एकदाच माझं घर जवळ येते, कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते. आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा तो बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो आणि भावाच्या गळावरून कधी एकदाची मी हात फिरवते. पोरी हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बघ पोरी. पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल बघितलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझी आई घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा उद्या मला हे पाहिजे. आबा उद्या मला ते पाहिजे. आबा
आबा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, पोरी मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय पाहिजे ते. अगं पोरी, सकाळी शाळेला गेलेस, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस, माझ्या लेकराला भूक लागली असाल, अगोदर काहीतरी खाऊन घे. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत मला माझा बाप म्हणायचा, पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ. मी मेल्यानंतर तुझं कसं व्हायचं पोरी, मी मेल्यानंतर तुझं कसं व्हायचं. माझ्या बापानं मला शिकवलं, माझ्या बापानं मला स्वतःच्या पायावर उभं केलं, माझं लग्न झालं. आई बाबाची आठवण येत होती तेव्हा हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटीत बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून मी खाली उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणातूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझी आई घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातामधल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, हे पोरी तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. त्यावेळेला आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, ग ऐकलंच का ग, पोर आले की ग आपले. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, पाण्याच्या तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडा इकडा टाकून द्यायचे आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की गा, हे आणि गाल पुढं केलं रे केलं, गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत माझ्या गालावरून आपली आटी बोट फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत मला म्हणायची, पोरे चल की ग घरात चल. ए पोरी 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी आता, आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी, त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पोरी, माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी, आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही पोरी, आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि भाकरीचा तुकडा मला दिसत नाही पोरी, आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो, आणि काळीज माझ चर्र करत पोरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं.
बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हातानं 2 घास बापाला भरवलं असतं तर किती बरं झालं असतं पोरी. आज लाखो रुपये आहेत बघ माझ्याकडं. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते बघ पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक्क नाही घेणार पोरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. माझ्या आई साहेबांच्या माध्यमातून भैया साहेबांनी मला बोलवलंय बघ. अरविंद भाईनं मला इथं बोलवलंय बघ. तुला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो आणि मी इथं जातो बघ पोरी. हे बघ, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुराय साला ए हरामखोर निर्लज्ज लेट आहे का. 100 पैकी 100 मार्क्स पडलेस म्हणून शहाणी नाही झालीस आणि डॉक्टर आणि इंजिनियर आणि वकील झालीस म्हणून शहाणी नाही झालीस. बाग नीट ऐक. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. पोरीनो, एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येत नाही पोरी. आणि आपल्या हातातल्या पिशव्या घेत नाही. आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नाही पोरी. म्हणून तुला सांगतोय, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील. आणि हे लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस आणि त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे. साला त्या देवाचं नाव बाप आहे पुरी. त्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे बघ. ज्या देवीचं नाव आई आहे पुरी. ज्या देवीचं नाव आई आहे. हे पुरीनो, हे हा बाप आम्हाला कळालं का? ही आई आम्हाला कळाली का? त्या आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकायला लागलो. त्या बापाला पोलीस स्टेशनला आम्ही उभं करायला लागलो. हे पोरीनो, हे म्हणून आज एक काम करायचं बघ. हे आज घरी जायचं बघ. पळत पळत घरी जायचं. जास्त वेळ घेत नाही बघ तुझा. थांबतो बघ इथं. पण थांबत असताना तुला सांगतो बघ, तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं बघ पोरी. हे पोरी, तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं. आणि हे बघ, पोट भरून येतं बघ. आणि ते 3 वेळचं अन्न यावं म्हणून साला सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो. हे पोरी, एक काम करायचं बघ. पळत पळत जायचं बघ. आज घरी जायचं बघ. पळत पळत जायचं पोरी. हे हे बापाची वाट बघायची बघ. 4 वाजलेत, बाप घरी दिसत नाही. 6 वाजले, बाप घरात दिसत नाही. रात्रीच्या 9 वाजता बाप घरात दिसला रे दिसला. एकच काम करायचं पोरी, कशाचाही विचार करायचा नाही बघ. पळत पळत जायचं बघ पोरी. पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. हे आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढी घट्ट मिठी मारायची, एवढी घट्ट मिठी मारायची, एवढी घट्ट मिठी मारायची. हे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग? हे पोरी काय झालं? हे अशी अशी कशी मला मिठी मारलीस? हे आजपर्यंत असा कधीच हंबरडा फोडला नव्हतास. तुला शाळेत कोणी बोललं का? तुला आई काय बोलली का? तुला बाई काय बोलल्या का? तेव्हा बापाला सांगायचं, पप्पा पप्पा मला कोणी काही नाही बोललं. पप्पा पप्पा मला कोणी काही नाही बोललं.
झालं. पप्पा पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणात उभी राहत होती आणि जसं तुम्ही येत होता आईची तक्रार तुमच्याकडे करत होती पप्पा. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. हे पप्पा पप्पा माझ्यासाठी तुम्ही अंगणात घोडा होत होता. तुमच्या पाठीवर मी बसत होती. माझा घोडा म्हणून तुम्हाला सगळीकडे फिरवत होती. पोत म्हणून तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा. तुमच्या खांद्यावर बसत होती पप्पा. तुमच्या छातीवर मिठी मारून तुम्हाला रात्रभर मी तुमच्या छातीवर झोपत होती. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा. आता मी शाळेला जाती. आता मी कॉलेजला जाती. आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडं का गेलीस तिकडं का गेलीस हे का केलंस ते का केलंस पप्पा. आता आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. मला काय लागलं तर मी आईला मागते पण मी तुमच्या समोर येत नाही. पण पप्पा आज भैया साहेबांनी आणि अरविंद भैयानं पप्पा वसंता नावाच्या एका बापाला बोलवलं होतं आणि त्या बापाचं परिवर्तन ऐकून आली आणि आज माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. म्हणून मिठी मारते. हे पोरीनो आज पळत जायचा बघ. घरामध्ये असेल बाप तर त्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण त्या बापाची हे पोरी हे बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हे बापाची किंमत त्या पोराला विचार त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. तुमचा बाप ज्या वेळेला तुमचा बाप पोरे कुठल्या तरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा. 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराला फक्त विचार तुझ्या बापाचं नाव काय. हातातली थाळी फेकून देत. तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही मला बाप पण नाही. हे पुरी बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. तुमचा बाप सणासुदीला दिवाळीला जेव्हा तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो. कारण साला तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे पोरी. ज्या वस्तूला हात घालशील ती वस्तू तुझी होते पोरी. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तरी बाप म्हणतो दादा हे दीदी आवडलाय काय ग शर्ट घे चल पैशाचं मी बघतो. हे पोरीनो त्या सगळ्या महागड्या वस्तू तुमच्या होतात. हे सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला माझ्या बापानं बूट घेतला माझ्या बापानं मोबाईल दिला आणि पोरे बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघत पळत पळत घरी जात. आपल्या आईला मिठी मारत ना आपल्या आईला म्हणत आया आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला ग आय मला गाया. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा गप्प बस 2 दिवसात येत्यात माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट गप्प बस. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही तर आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली कुंकवाच्या आठवणीत आणि ती आई म्हणते गापडा गाप गाप. बाप गेला म्हणून काय झालं मी आहे ना बापासारखी उभी तुझ्या पाठीशी गपकी रडू नका. 2 दिवसानं येत्यात पैसा देते तुला शर्ट. त्यावेळेला पोरीनं आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत ते लेकरू आपल्या आईला म्हणतं आय मला नको शर्ट आय तू रडू नको आय तू रडू नको. तुला काय झालं तर मी कुठं जायचं आय. आय मी शिकणार आय मी मोठं होणार आय. आय मी पैसा आणणार आय. आपण पण दिवाळी साजरी करायची आय. पोरीनो अखंड राष्ट्राला सांगतोय बघ बापाला कधी बघायचं. हरामखोरानो
हा शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघू नको, आता चोरून तिथं पाठीमाग बसलाय बघ तुझा बाप, त्या बापाला पण बघू नको पोरी. हे त्याचं फसवं रूप आहे बघ पोरी. बापाला जर खरं बघायचं असेल ना ग कारठ्यानं, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ पोरी. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या झोपलेल्या बापाला रात्रीच्या 2 वाजता त्या अंधारात बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. मग याच बापाला आम्ही लाचार केलं, याच बापाला आम्ही कुत्र्यासारखी वागणूक दिली, याच बापाच्या तोंडावर आज आम्ही थंकून निघून चाललो. 3-3 पिढ्या ज्या मातीमध्ये गेलेल्या असतात त्याच मातीमध्ये बापाला आम्ही कुत्र्यासारखं झोपवतो की ग. ए नालायक हरामखोरानं, व्यसन करून काय फिरता नालायकानं. IPLच्या राणा काय मोजत बसता, पण तुमच्या जन्मापासून तुमच्या बापानं तुमच्यासाठी किती राणा काढल्या ग शेताच्या बांधावर. तुझ्या बापाची टाच किती फुटली तुला माहिती आहे का? कधी तेल घेतलंस का? त्या बापाच्या टाचावर टाकलंस का? पप्पा पप्पा आज मला तुम्हाला मिठी मारायची पप्पा. कधी मारलीस का? बापाच्या डोक्यावरून कधी हात फिरवलास का ग? बापाच्या गालाचं कधी एखादा मुक्का घेतलास का ग? अगं कारटे, क्षणाक्षणाला मुक घेऊन घेऊन ते जगलं की ग. माझी लेक, माझी लक्ष्मी, लक्ष्मी, माझी लक्ष्मी म्हणून खांद्यावर घेऊन नाचवलं आणि त्या बापाला लाचार करायला लागला हरामखोरानं. हे शिक्षण आहे का ग तुमचं? आणि अर्धा 1 तास जरा घाम या लागला तर अस्वस्थ होतं कारट्यानं, जरा पाय दुखायला लागला तर अस्वस्थ येतं. बाप किती घामात भिजला ग. अगं जर तांब्यानं त्याचा घाम मोजला असता तर घराच्या समोर एखादी विहीर तयार झाली असती की ग. कारटे, एवढा बाप भिजलाय की ग, एवढ्या वेदना त्यानं झेललेत की ग. आणि म्हणून तुला सांगतोय बाग, जास्त वेळ तुझा घेत नाही बाग. हे बाग, जे आम्हाला या विचार मंचावरून अपेक्षा येतात तेच आम्ही करणार बाग. आणि म्हणून मी शब्द दिला होता, अरविंद दादाला शब्द दिला होता, येतोय. भैया साहेबांना शब्द दिला होता, येतोय. हे बघ कुठलं राजकारण सांगायला मी येतच नसतो बघ, मला राजकारणाचं कळत नाही, पण या राष्ट्रातल्या प्रत्येक लेखीला आई आणि बाप कळायला पाहिजे. म्हणून या आका फाउंडेशनच्या माध्यमातून तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. इकडे बघ पोरी, एक काम करायचं बघ. बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो मी, तर थांबतो बघ. 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय बघ. 20 वर्ष, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 4 वर्ष नाही. घरातलं 6 महिन्याचं तुझं आवडतं मांजर जरी निघून गेलं तर 2 दिवस रडतीस पोरी. आणि हा तर तुझा बाप आहे बघ. बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते माहित आहे का पोरीनो? इकडे बघ. हे ज्या वेळेला तुला बाप तुला शिकवतो बघ, तळ हाताच्या फोडासारखा मोठा करतो बघ, आणि ज्या वेळेला पोरी तुझं लग्न ठरतं ना ग, हे सगळ्या घरात आनंदी आनंद. आहा, चांगला जावई मिळाला, चांगलं घरानं मिळालं, चांगला जावई मिळाला, चांगलं घरानं मिळालं, चांगलं पाहुणं पाय मिळालं. सगळ्या घरात आनंदी आनंद. पण पोरी, रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो पोरी. एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळतं, बापाला कळतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू मला भर्र करून सोडून निघून जाणार. हे पुरी, तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर आईला ओरडताय बाग. रडायचं नाही बघ, अजिबात रडायचं नाही. पोरगीचा चेहरा आता रोज रोज आपल्याला बघायला मिळणार नाही. आहे तोपर्यंत तिला हसत हसतच पाठवायचे बाग. अजिबात रडायचं नाही बाग. आणि बापाच्या डोळ्यात जर पाणी आलं, बापाला जर रडायला आलं तर बिचारा आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून तुझा बाप रडतं की ग. हंबरडा फोडून रडतं. आणि जेव्हा बाहेर येतं तेव्हा तुझी आई म्हणते, अहो डोळं का लाल झालं? तर आईला बिचार म्हणतं, साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. हे पोरी, साबण नाही गेला ग, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडलाय बघ पोरी. लग्न पत्रिका वाटायला तर सगळ्या गावभर फिरत असतं बघ, सगळ्या वेदना आतमध्ये ठेवून. यायचं रे यायचं, माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, सहकुटुंब सहपरिवार यायचं. आणि रात्री जेव्हा घरी येत असतं अंधारातनं हंबरडा फोडत येत असतं. कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला नालायकाला, लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझं पाखरू कायमचं निघून जाणार. 12:30चं तांदूळ असतं बघ विचार मंचावर. लग्नाच्या बहुल्यावर तू उभी असतेस बघ. नटून थाटून नवऱ्यावर उभी असतेस बघ. वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेल्या असतात. वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेल्या असतात. आणि पोरे
आनंदाला उधाण आलेलं असतं. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावर येत असतो. तू आशीर्वाद घेत असतेस. आणि पोरी इकडे बघ, त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो. सगळ्यांना जेवू घालत असतो. जेवा 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 जेवा, माझ्या लेकीचं लग्न आहे जेवा. आणि पोरी 2 तासानं काय होणार आहे तुझ्या बापाला माहित असतं बघ. तरी सुद्धा ते बिचार हसत हसत असतं बघ. बघता बघता 3 वाजतात बघ. सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ. सगळा लग्न मंडप मोकळा होता बघ. आणि सासरी जाण्यासाठी नवऱ्याचा हात धरून जसे लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येतेस ना पोरे, तुझ्यासाठी पहिला हंबरडा त्या लग्न मंडपामध्ये तुझी आई फोडते बघ. तुझी आई फोडते बघ. जोरात पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पोरे 20 वर्ष तुझ्या बापाने मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही असं परक्यासारखं उभं राहायचं. आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. आज घरी कसं जाऊ पोरी, पोरी आज घरी कसं जाऊ गा. घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी. मम्मी 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 करत, मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी. पोरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात. लग्न मंडपात उरले सुरलेले तुझ्या आजी साई तुझा भाऊ रडत असतो. पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र एकटा हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय. कोणी रडायचं नाही, चला माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो. तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो ना हसत हसत तुला म्हणतो जा पोरे, जा पोरे, चल जा, चल जा पोरे, चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला बंधनात ठेवलं नास तर माझ्या बापानं कमाल केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, पोरी चूक. तुझा बाप रडला ग कार्टे, फक्त तो तुला दिसला नाही. तुला अर्धा सिनेमा माहिती आहे ना, अर्धा सिनेमा तुला आयुष्यभर कोणी दाखवलाच नाही बघ पोरी. तेवढा अर्धा सिनेमा सांगतो मी तर थांबतो बघ. हे बघ, ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. जेवणवाल्या जेवण काय झाक बनवलं तस बोट चाटत लोक गेली, लाडू घेऊन पोरं पळत होते. बाबा किती एक्स्ट्रा ताट झाल्यात, उद्या पैशाचा पुडका घेऊन तुझा बाप फिरत असतो बघ. हे बसतो वाल्या, तुझं किती पैसा हे घे. तुझे कपडे अंगावर घालून माझं लेकरू काही झाक दिसत होत रे बाबा. वाजंत्री वाल्यानो, हे तुमचं पाकिट बाबा पैशाचं 1000 जादा तुम्हाला लय भारी वाजवत होता बाबा तुम्ही. माझी लेक जाताना आयुष्यभर लक्षात राहील बघ माझ्या. पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो पोरी, भिक्कारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं ते बिचार उधळतंय. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतंय. मागच्या पोराची पण काळजी करत नाही, मागच्या घरातल्या लोकांची सुद्धा काळजी करत नाही बघ. सगळं उधळतंय बघ. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी येतो. तुझ्या जुन्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशिवली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे. नाव बाप. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढताय बाग.
तुझ्या जुन्या ओढणीचं मुक घेतय आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रून तुझी जुनी ओढणी जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. हे पोरी, स्वतःच्या पायातला चप्पल तुटला तर सांबाराकडे जाऊन टाकताय बाग, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत नवीन चप्पल घेऊन येते आणि तुझ्या पायामध्ये जो घालतय त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. 100 किलोचं पोत या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकतय आणि आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी जो हमाली करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. दिवसभर शेतात राबतय आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर उभं राहून वॉचमनगिरी जो करतय त्या वॉचमनचं नाव बाप आहे पोरी. स्वतः पावसात भिजताय पण आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर धरताय. स्वतः उन्हात तापताय पण लेकरांना झाडाच्या सावलीखाली बसवताय. किती थंडी असली तरी आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर जो ताटताय त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. इकडे बघ, आजच शपथ घ्यायची आहे बघ आणि आई साहेबांना वचन द्यायचं आहे बघ. माझ्या तुळजा मातेला वचन द्यायचं आहे बघ. छत्रपतींना आज वचन द्यायचं आहे बघ. आज भैया साहेबांच्या अरविंद दादाच्या माध्यमातून इथं आलोय ना का, तर ऐक का पोरे, आज नाही तर परत कधीच नाही वाघ. आजच शपथ सांग मला, अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? इकडे वाघ, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ. हरामखोर, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ. पोलीस स्टेशनला तुझा बाप उभा असतो बघ. आणि जिथं तुझा बाप उभा असतो, जिथं तुझा बाप उभा असतो तिथली सगळी जमीन अशी अश्रूनं भिजवलेली असते बघ. आणि पोलिसांना ओरडून ओरडून सांगत असतो, साहेब साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा. माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच आली नाही. साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा मोबाईल काय देतो, तुला चॉकलेट काय देतो, तुला गोड गोड काय बोलतो, तुला एखादा ड्रेस काय देतो. शाळा कॉलेजच्या नावाखाली आई बापाच्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून त्या हरामखोर कुत्र्याबरोबर फिरतेस काय? आणि 20 वर्षाच्या बापाने तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनं? हे तुमचं शिकण्याचं वय आहे. या शिकण्याच्या वयामध्ये कुठला तर कुत्रा तुमच्या आयुष्याला आग लावतो, तुमचा पाय घसरतो का ग पोरी? पोरी इकडे बघ, प्रेमाच्या विरोधात नाही बघ. शाहू फुले आंबेडकर चळवळीतला मी इकडे बघ. आज तुला सांगतोय बघ, प्रेमाच्या विरोधात नाही, पण जे प्रेम तुझ्या आयुष्याला आग लावतं, जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, जे प्रेम तुला विकतं, जे प्रेम तुझ्या आई बापाला मान खाली घालायला लावतं, हे पोरी ते प्रेम असू शकतं का ग? इकडे बघ, हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून फक्त तू मोठी हो. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तू बोलेगी वही होगा, तू चुनेगी वही तेरा, वही तेरा होगा पोरी. पण कशाला त्या हरामखोर कुत्र्याच्या मागे लागतीस आणि वर कळस करतीस? पोलीस स्टेशनला बाप येतो बघ. पोलीस स्टेशनला तू हजर होतीस, पोलीस स्टेशनला बाप येतो, तुला बघून हंबरडा फोडतो ग. हे दीदी, आईनं काही खाल्लं नाही, आई मरल की ग, चल की ग. हे दीदी, आमचं काही चुकलं असलं तर आम्हाला माफ कर. हे पोरी, तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. या हरामखोर, ज्या बापाच्या अंगावर सुशी केलीस त्या बापाला ओळखत नाही. जो बाप तुझ्यासाठी नागडा उघडा राहिला, उन्हामध्ये तापला, पावसामध्ये भिजला, त्या बापाला तू ओळखत नाहीस. आणि हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्याला आग लावायला आला आणि त्या कुत्र्यासाठी निघून जातीस. हे पोरी, 2 वर्षानं हे सोडतय बघ. पोलीस स्टेशनला जा बघ. पोलीस स्टेशनला जा बघ. आणि घरातून गायब झालेल्या मुलींची फक्त माहिती घेऊन ये बघ. कुठं गेल्या माझ्या या लेकी? हे पोरीनं, तुम्हाला फसवलं जातंय. खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुम्हाला फसवलं जातंय हे पोरीनं. आणि म्हणून तुला सांगतोय, सगळं काय होणार आहे बघ. तुझ्यासाठी राजकुमार आनंद आहे,
तुझ्या समोर उभी करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे बघ. फक्त तू फसू नको पोरी. कुठला लांडगा आला तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यात आहे बघ. हे पोरी इकडे बघ. आज नाही तर परत कधीच नाही. आजच शपथ घ्यायची बघ. इथंच घ्यायची बघ. या विचार मंचावर घ्यायची बघ. कुठलं मत मागायला तुला आलो नाही बघ पोरे. हे राजकारणात तर मला काहीच कळत नाही बघ. फक्त हे बघ, या माध्यमातून लाखो पोरी माझ्या समोर येतात. म्हणून तुमच्या छताडावर बसून तुमचा बाप, तुमची आई, हे राष्ट्र तुमच्या काळजामध्ये मी पेरण्याचा प्रयत्न करतोय बघ. इकडे बघ पोरी. हे आज नाही तर परत कधीच नाही बघ. आज नाही तर परत कधीच नाही बघ. इकडे बघ. आजच शपथ घ्यायची पोरी. जीव गेला तरी भित्तर. हे पोरीनं जीव गेला तरी भित्तर. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. इकडे बघ. रोज बापाला घरात बघतेस. आज तुला माझ्या नजरेतून एक बाप दाखवतो बघ. दाखवतो. आज दाखवतो. इथंच दाखवतो. आणि जर तुझ्या मधला माणूस जागा झाला असेल तर आज पळत पळत घरी जायचं आणि त्या बिचाऱ्या बापाला कडकडून मिठी मारायची. हे पोरी हे बघ, तुला दाखवतो बघ. हे तुझा बाप दाखवतो. रोज घरात बघतीस ना ग पोरी तुझ्या बापाला. आज जरा माझ्या नजरेतून बाप बघ. लगेच उभं राहायचंय रे. लगेच उभं राहायचंय माझ्या बापानं. हे आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला इथं काही 4-5 बाप आले असते तर लगेच हात वर करायचा आहे. लगेच हात वर करायचा आणि जागेवर उभं राहायचंय. चला लवकर. जेवढे बाप आहेत त्यांनी हात वर करायचा आणि जागेवर उभं राहायचंय. चला. आज नाही तर परत कधीच नाही. आज नाही तर परत कधीच नाही. आणि सगळ्यांनी इथं माझ्या समोर यायचं. या इथं लवकर या. आपल्या लेकीनं आज जरा माझ्या नजरेतून बाप दाखवणार आहे. चला सगळ्यांनी लवकर या पुढं. चला लवकर पुढे या. या पुढं. इथं या. इथं या. इथं या. कोणी कोणी हात वरती केला होता लवकर यायचंय. पाठीमागचे सगळे बाप जरा पुढे यायचंय. चला लवकर. 1 मिनिटामध्ये यायचंय. चला. आज नाही तर परत कधीच नाही. या इथं या. या इथं या. चला लवकर या. 4-5 बाप सगळे बाप लवकर उभं राहा. या या या. हा आज पोरीनं तुम्हाला मी बाप दाखवतो. हा बाप फक्त या निलंग्याचा नाही. हा बाप फक्त लातूरचा नाही. हा बाप फक्त महाराष्ट्राचा नाही. हा बाप आपल्या राष्ट्राचा आहे बघ. हा बाप आपल्या विश्वाचा आहे बघ. हे बाप चला इथं उभे राहा. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला काही माता आलेत का? आई पालक आलेत का? माता पालक आलेत का? जरा हात वर करायचा आहे. आले असतील तर हात वर करायचा आहे. इथं उभं राहायचं आहे. इथं उभं राहायचं आहे. काही माता पालक आलेत का? चला. आलेत का माता पालक? चला जरा जागेवर उभं राहा. मातानो जागेवर उभं राहा. उभं राहा जागेवर. जागेवर उभं राहा. आज लेकींना आपली आई आणि बाप दाखवणं काळाची गरज आहे. या पुढे. इकडे या. चला या इकडे या. या इकडं. जरा सगळ्या बापांनी इकडे सरकायचं आहे. सगळ्यांनी इकडे सरकायचं. जा तिथपर्यंत जा. तिथपर्यंत जा. चला तिकडे. चला तिकडे. माताना इथं फक्त उभं राहा. या इकडे या. या या पुढे या. जागा मिळेल तशी जागा काढत या आणि इथं या. इथं. आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. ऐक आता. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आपल्या आयुष्यामध्ये नसती ना ग. छत्रपती नसते, मी नसतो, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतोच. पण या आईच्या संस्काराच्या वटवृक्षाखाली पोरी एक छोटस रोपट वाढतंय बघ. ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरी. ज्या रोपट्याचं नाव बाप आहे. आणि ऐक ग पोरी इकडे बघ. अखंड राष्ट्राला मी सांगतोय बघ. इकडे बघ. आपल्याला नेहमी असं वाटलं आपल्या दुःखात आणि आपल्या वेदनेत फक्त सहभागी आपली आईच आहे आणि आपली आईच आपल्यासाठी रडली. पण नाही पोरीनो. आई इतकंच. आईच्या खांद्याला खांदा लावून पोरी 20 वर्षाच्या लेकीला मी तळ हाताच्या फोडासारखं जपलं. ती लेक कुठं गेली आणि त्या लेकीवर कुठला तर हरामखोर आज अत्याचार करतो आणि तिचा उपभोग घेतो. या बापाला कसं वाटेल ग. इकडं बघ. तू फक्त शिकून मोठी हो. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद या बापामध्ये आणि या आईमध्ये आहे बघ पोरी. हे बघ. ही आई आहे बघ पोरी. हंबरडा फोडून तुमच्यासाठी रडणारी, झिजणारी ही माऊली आहे बघ पोरीनं. या आई बापाला मान खाली घालायला लावणार का? चला सगळ्या पोरीने आई बापाचं पाय धरा. चला चला. झुका ग. झोक. टेकाव मस्त ग. हा तुझा विठ्ठल आहे बघ. हा तुझा पांडुरंग आहे बघ. ही तुझी देवी आहे बघ पोरी. चल पोरी चल. सगळ्या पोरीने आणि पोराने उजवा हात वरती करायचा आहे. चला उजवा हात वरती करा. उजवा हात वरती करा. आपल्या डोक्यावर ठेवा. बापाला आयुष्य दिलंय. आता 1 मिनिट फक्त बापासाठी द्यायचं आहे. चल डोळं झाक पोरी. डोळं झाक. झाकलंस का डोळं? डोळं झाकलंस का? आता डोळ्यासमोर आण पोरी.
पोरी तुझ्या बापाला. 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला तू मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण. तुला बाप नसल तर मला डोळ्यासमोर आण. तुला बाप नसल तर आमच्या भैया साहेबांना डोळ्यासमोर आण. तुला बाप नसल तर आमच्या अरविंद भैयाला डोळ्यासमोर आण. आण डोळ्यासमोर पोरी आण. आणलास का? आणि आता त्या बापाला कडकडून मिठी मार पोरी, मार मिठी पोरी मार आणि सांग बापाला, पप्पा अब्बू मैं ऐसा कुछ भी नहीं करूंगी, आपकी गर्दन झुक जाएगी अब्बू, मैं ऐसा कुछ भी नहीं करूंगी. पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. तुमची मान झुकल असं कुठलंच कृत्य मी करणार नाही पप्पा. पप्पा मी एक वाघीण आहे पप्पा, मी एक वाघीण आहे पप्पा. हे पोरीनं मारा बापाला मिठी पोरीनं. बसा, जिथं जागा मिळेल तिथे बसा. सब मंगल है, सब आनंद है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. जिस गुरु ने मुझे जन्म दिया उस गुरु का मंगल हो. सब मंगल है, सब आनंद है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती घडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. नमो अरिहंताणम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो अज्जायाणम, नमो लोय सौव साहुनम. ऐसो पंच नमुक्कारो सौव पावप्पन सनो मंगलानम च सव्वे सिम पडम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर. अशद्दु अल्लाह इलाहा इल्लल्लाह, अशद्दु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अल फलाह. नमो तस्स भगवतो. रजा घेणार आहे, मला पुढे निघावं लागणार आहे. बीडला ही आपल्यासारखी 8-10 हजार लेकरं माझी वाट बघतायत. काल रात्रभर प्रवास करून पहाटे मी पोहोचलोय. सकाळचा वर्कआउट संपवून आज तुमच्या समोर उभा होतो, त्यामुळे मला ही परवानगी द्यायची आहे. फोटोसाठी कृपा करून कोणी मध्ये मध्ये येऊ नका. मी पुन्हा तुमच्यासाठी येणार आहे. भैया साहेबांच्या माध्यमातून अखंड पालकांच्यासाठी पुन्हा आपण भेटणार आहोत. त्यावेळेला मी नक्कीच इथं थांबतो. आवाज बांध. सरांनी मला आज इथं माझ्या पप्पाबद्दल बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. माझे पप्पा माझ्यासाठी खूप करतात, खूप काम करतात ते माझ्यासाठी. कधी ते स्वतःला चांगले कपडे घेत नाहीत, पण मला ब्रँडेड कपडे घेतात ते. मी ना त्यांच्यासाठी एक गीत गाणार आहे, तर तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती आहे. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखवे ना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, होटामधी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. आईचं प्रेम आपल्याला कळतं, पण पप्पाचं प्रेम आपल्याला कधीच कळत नाही, कारण ते रागवतात आपल्याला हे करतात. पण पप्पा एवढं प्रेम जगात कोणच करू शकत नाही. पप्पा आपले सपोर्ट सिस्टम आहेत. आपल्या पप्पाचा नेहमी आदर करा, त्यांच्या मनाविरुद्ध कधीच जाऊ नका. आणि मी ना माझ्या पप्पाचं स्वप्न आहे ते पूर्ण करणार. मी कधीच त्यांच्या इच्छेविरुद्ध बोलणार नाही. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मी वडिलांसाठी लिहिलेले 4 शब्द तुम्हाला बोलून दाखवणार आहे. हसवतात, रागवतात, खेळवतात, रडवतात. हसवतात, रागवतात, खेळवतात, रडवतात. धाडस निर्माण करतात, पुढे जाण्याचे मार्ग दाखवतात.
धाडस निर्माण करतात, पुढे जाण्याचे मार्ग दाखवतात, पहिल्यांदा साथ देतात. हॅलो. मला इथे 2 शब्द हॅलो. बोलायला संधी दिल्याबद्दल हॅलो. सर्वांचे आभार. वडील हे खूप हॅलो. ग्रेट असतात. मला तर हॅलो. माझे वडील हॅलो. नाहीयेत, पण मला त्यांची खूप कदर होती. आता माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. दीदी 5 मिनिट बसा बेटा. आमची एक विनंती आहे दीदी, अगदी 5 मिनिटामध्ये हा कार्यक्रम आपण संपवणारच आहोत. अगदी 5 मिनिटामध्ये. ताई लवकर संपवतो. ज्यांना काही वडील आहेत त्यांनी आपल्या आपल्या वडिलांची कदर करायला शिका. मला माझे वडील नाहीत, मला त्यांच्याशिवाय जगणं हे खूप कठीण आहे, मला हे माहिती आहे. ज्यांना आहेत त्यांनी कदर करा. थँक्यू. नमस्कार, माझे नाव प्रणाली धनाजी शिंदे. मी एका आईवरील गाणं म्हणणार आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आधार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, तुला घडेल किती उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आभार. नबीची चांदणी तू ग चंदनाची ओढ, शीतल तुझी छाय मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये तुझ्या आयुष्या बदल, तुला देवापासून सुद्धा मी तिलाच मागेन ग. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आधार. धन्यवाद. आपण सर्वांना एक अक्का फाउंडेशनच्या वतीनं विनंती आहे, याच सभागृहामध्ये आपल्या सर्वांची नाश्त्याची व्यवस्था केली आहे. सर्व माझ्या भगिनींना, माझ्या माता बहिणींना विनंती आहे की आपण सगळ्यांनी कृपया नाश्ता करूनच हा सभागृह या ठिकाणून सोडायचा आहे. खरं तर वसंत हांकारे सरांनी बाप आणि आई समजून सांगत असताना एक नेता म्हणून आदरणीय अरविंद भैयाकडे आम्ही पाहत होतो. खरं नेत्याला आपले अश्रू गाळता येत नाहीत, नेत्याला आपले अश्रू दाखवता येत नाहीत. पण तुमच्यासारख्या 1000 मुलींचा बाप माणूस आत्ता अश्रू गाळत होता आणि मनात एकच वेदना समजून घेऊ शकत होता की या निलंग्याच्या बहिणीचा आधार मी होणार आहे, या निलंग्याच्या माझ्या लेकीचा बाप माणूस मी होणार आहे. ते अरविंद पाटील डोळ्यातून अश्रू गाळत होते आणि माझ्या माता भगिनींना एकच शब्द सांगत होते, हा तुमचा पाठीराखा अरविंद पाटील निलंगेकर आहे. त्या देव माणसासाठी, त्या बाप माणसासाठी टाळ्या वाजवा, ज्यांनी वसंत अहंकारेला इथं आणलं आणि तुमच्यातला माणूस जागवला, तुमच्यातल्या वेदना समजून घेतल्या, तुमच्या हृदयाला माणुसकीच्या शब्दाची पाजर फोडणारं काम करणारा हा देव माणूस अरविंद पाटील निलंगेकर आहे. मी मनापासून आदरणीय भैयांचं, अक्का फाउंडेशनचं या ठिकाणी मनपूर्वक आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी मी दत्ताजी मोहोळकर यांना विनंती करतोय. मित्रांनो, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आपण या अस्तित्वाला कधी समजून घेतो का? नाही. आपल्याला व्याख्याते यांनी खूप छान आपल्याला आपला वडील समजून दिला, आपली आई समजून दिला आणि आपले भैयासाहेब यांची मी शतशः आभारी आहे. त्यांनी या व्याख्यात्यांना इथे बोलवून आम्हा सर्वांना आमचा बाप दाखवला, आमची आई दाखवली. यासाठी तुमचा सर्वांचा आभार. धन्यवाद. कृपया पुनश्च एक वेळेस विनंती आहे, स्टेजच्या डाव्या बाजूला आपल्या सर्वांची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. दत्ताजी मोहोळकर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आज या ठिकाणी एक मिनिट. माझे नाव लाल
टेकडी आहे. मी आईवर, माझे नाव लाल टेकडी जविरी आहे. मी आईवर एक गीत म्हणणार आहे. जब सर पे हाथ फेरे मैं सोचूं हुआ सवेरा, तेरी थपकी माँ बताए चल सो जा हुआ अंधेरा, तेरी उंगली मेरी राहें, तेरा घर है मेरी बाहें, तेरी गोद में मेरी दुनिया, मेरा आंचल तेरा आसमां, ओ मेरी माँ, ओ मेरी माँ, ओ मेरी माँ. मला पप्पाबद्दल बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी आभार मानते आणि पप्पावर एक कविता म्हणते. आईचे गुणगान खूप झाले, आईचे गुणगान खूप झाले, पण बिचाऱ्या बापाने काय हो केले. बिकट प्रसंगी सदा बापच सोडवी, बिकट प्रसंगी सदा बापच सोडवी, आपण गातो फक्त आईचीच गोडवी. जेवण करताना आठवते प्रेमळ आई, जेवण करताना आठवते प्रेमळ आई, पण त्या शिदोरीची सोय ही बापानंच पाहिली. रामासाठी कौशल्याने केली असेल कसरत, रामासाठी कौशल्याने केली असेल कसरत, पुत्रावियोगाने मरण पावला तो बापच. दशरथ देवगी यशोदेचे प्रेम मनात साठवा, टोपलीतून बाळास नेणारा वासुदेव आठवा. आईकडे असतील अश्रूचे पाठ, बाप म्हणजे सैमाचा घाट, काटकसर करून मुलास देतो पॉकेट मनी, आपण मात्र वापरतो शर्ट आणि पॅन्ट जुनी. धन्यवाद. माझं नाव नंदिनी राजकुमार श्रीसागर. अहो मुलींनो, तुम्ही आई बापाच्या विरुद्ध कधीच वागू नका. त्या आई बापाचा उपकार तर आपण कधीच फेडू शकत नाही. अरे माझा बाप शेतकरीच आहे, त्या बापानं कितीतरी माझ्यासाठी कष्ट केला आणि घाम गाळला. मी सांगू शकत नाही, मी माझ्या बापाविरुद्ध कधीच जाणार नाही. अहो मुलींनो, तुम्ही तुमच्या बापाचं असं कधीच मन मोडू नका. थँक्यू. मला बोलण्याची संधी दिल्याबरोबर सर्वांचे खूप अभिनंदन. मी माझ्या वडिलांविषयी एक गाणं म्हणणार आहे. उंगली थांबे चलना तूने सिखाया था, पाँव थके तो कांधे पे बिठाया था, खुद की ज़रूरत त्याग के मेरी खुशियों को, पापा तुमने अपना संसार बनाया था, तेरे नाम हमने दिया था, मेरे जीवन का सारा सनम, हो मेरे पापा मेरा संसार है, हो उंगली थांबे चलना तूने सिखाया था. माझे वडील मला खूप प्रेम करतात आणि मी त्यांचं स्वप्न पूर्ण करणार अशी मी इथं शपथ घेते. आणि माझ्या वडिलांची मान वाकेल असं मी काम कधी करणार नाही. मी सगळ्यांसमोर शपथ घेते. धन्यवाद. नमस्कार. मला इथं बोलण्याची पप्पाबद्दल संधी मिळाली तर सगळ्यांचे आभार. मी आज वडिलांबद्दल 2 शब्द सांगणार आहे, तरी शांत चिंतेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. आज आपल्या समोर वसंत अहंकारे सरांनी आपल्याला वडिलांबद्दल आपल्याला 2 शब्द सांगून आपल्या मनात एक खरा बाप जागा केला. त्यांना आज मी मुलींना एकच विनंती करते, आपला खरा बाप आपल्या मनात असावा हवा. कारण की बापानं एक रुपया जमा करून आपल्याला आज आणि लगेच शहरात शिकण्यासाठी आपल्याला पुढे पाठवलं. आपल्या जगाचा आधार होऊन आपल्या आई वडिलांना काहीतरी म्हणून आपल्या वडिलांनी आपल्याला इथं उभा केलं. आज मी वडिलांना एकच विनंती करते, सगळ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती करते, आपल्या वडील आणि आपली आई आपल्या मनात ठेवून आपली मान कधी, आईची मान किंवा वडिलांची मान कधी खाली जाणार नाही असं वागण्याची एकच विनंती करते. असंच राहावे, असं जगावे. आज वसंत अहंकारे सरांनी आपल्याला एकच हिंमत दिली. आपल्या समोर कोणताही जर मुलगा आला किंवा कोणताही जर वाईट शब्दांनी आपल्याला काही उच्चार केला तर त्याच्या तिथंच नरड्यावर पाय देऊन खतम करण्याची हिंमत आपल्यात आज आलेली आहे. म्हणून मी आज वसंत अहंकारे सरांचे आभार मानते आणि आमच्या मनातला एक बाप जागा करण्याचा आभार मानून इथंच 2 माझे शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. आज या ठिकाणी नवरात्र महोत्सवानिमित्त अक्का फाउंडेशन मार्फत आज वसंत अहंकारे यांचा मार्गदर्शन करण्याचा, आई वडील समजून घेण्यासाठी
आज त्याने व्याख्यान घेतलं होतं, तरी आपण शांत चित्ताने ऐकलात व आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर व आमचे मार्गदर्शक अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आलात। सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे व सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो। खूप खूप धन्यवाद।